नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। तुम्ही आम्ही भारताचे नागरिक आहोत हे सांगण्याच्यासाठी काही ठराविक कागदपत्र आपल्याकडे असावी लागतील आणि ती भारतातली नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्र जर घुसखोरही अत्यंत सहजपणे बनवतायत असा दावा कोणी केला तर निश्चितच तुम्हाला आश्चर्य वाटेल। याच निमित्ताने भारतात घुसणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्याकडून मोठ्या प्रमाणात नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रमाणपत्र तयार केली जात आहेत याचे खुलासे आता वेगाने व्हायला लागलेत। बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण हा चिंतेचा विषय आहेच, पण त्यापेक्षाही चिंतेचा विषय आता असा बनलाय की बांगलादेशी घुसखोरांना भारतामध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी कुणाचा वापर केला जातो आहे। भारतीय शासकीय यंत्रणेच्या मदतीनेच तर हे सगळं घडत नसेल असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण तसे आरोपच पुराव्यानिशी भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहेत। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी या निमित्तानेच पुसद शहर गाठलं आणि पुसद शहरामध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या अंती असा दावा केला की 1 लाख जन्म प्रमाणपत्र ही पुसद शहरामध्ये बनावटरित्या देण्यात आली। आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी त्यांच्याशी या निमित्ताने संवाद साधला। 15 बांगलादेशी असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आज पुसद पोलीस स्टेशनला किरीट सोमय्या दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द किरीट सोमय्या आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकं हे प्रकरण आहे आणि किती लोकांच्या जन्म दस्तऐवज आपल्याकडे आहेत ते बोगस आहेत? मी फक्त 125 दस्तावेज अर्ज चेक केले, त्यातनं 39 ज्यांचा जन्माचा भारतात जन्माचा काहीही एक पण कागदपत्र नाही आहे आणि ते मी आज तक्रार दाखल केली आहे। माझी तक्रार त्यांनी स्वीकार केली आहे। 2-4 दिवसात त्याचा गुन्हा दाखल FIR दाखल होणार। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात 2,23,000 अर्ज आले, त्यातनं 1 लाखहून अधिक अर्जदारांनी बोगस पुरावे दिलेले आहेत। या सगळ्यांवर कारवाई होणार। यांच्यासाठी एक डिटेन्शन सेंटर तयार होत आहेत, तिथे यांना पाठवलं जाणार। पुसदमध्ये यापूर्वी सुद्धा बांगलादेशी आढळून आलेले होते। ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता आणि आता आपण सांगताय की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहे। आता हा काय आहे की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं आहे, अर्ज केले की माझ्याकडे माझी जन्म नोंद नाही झाली आहेत। म्हणजे पुसदमध्ये 12 आले आहेत, त्यातनं 97% मुस्लिम अर्ज आहेत आणि त्यांचं वय 25 ते 65 आहेत। तर म्हणून असे हे सगळे बोगस महाराष्ट्रात आतापर्यंत 19 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।